subscribe to our channel and press the bell icon. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर अब्दुल सत्तार खान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत। 9th मराठी प्रश्नोत्तर अबू खानची बकरी। प्रश्नोत्तर आणि स्वाध्याय देखेंगे। प्रश्न पहिला, खालील चौकटी पूर्ण करा। अबू खानचे गाव अल्मोडा, अबू खानचे बकऱ्या बांधण्याचे ठिकाण, घराचा सोपा, अबू खान बकरीला खाऊ घालत त्या गवताचे वैशिष्ट्ये, हिरवे हिरवे लुसलुशीत, अबू खानच्या नवीन बकरीचे नाव चांदनी। प्रश्न दुसरा, खालील आकृती पूर्ण करा। छोट्या बकरीसाठी अबू खानने केलेल्या सोयी, खूप खाऊ पिऊ घातले, नेहमी सोबत ठेवले, गळ्यातला दोर लांब ठेवला, घराभोवती मजबूत बांबूचे कुंपण घातले। चांदनीच्या स्वातंत्र्याचा आनंद, डोंगराची मुक्त हवा, पर्वताची सुंदर शिखरे, उड्या मारणे, नाचणे, मनसोक्त हुंदडणे। कारण लिहा, अबू खानच्या गोष्टीत चांदनीचे मन रमेना कारण, चांदनीने अबू खानला 2 शिंगे दाखवली कारण, चांदनी खिडकीतून उडी घेऊन पळाली कारण। अबू खानच्या गोष्टीत चांदनीचे मन रमेना कारण तिला डोंगराची ओढ लागली होती। चांदनीने अबू खानला 2 शिंगे दाखवली कारण या शिंगांनी मी लांडग्याचा मुकाबला करीन असे तिला सांगायचे होते। चांदनी खिडकीतून उडी घेऊन पळाली कारण तिला डोंगराच्या मुक्त हवेत जायचे होते। उत्तर लिहा, बकऱ्या म्हणजे जणू त्याची आपत्तेच। डोंगराने चांदनीचे केलेले स्वागत, दोन्हीही हात पसरून, तिच्या त्वेष व धैर्य पाहता ती भासली वाघीण। स्वमत, चांदनी आणि लांडगा यांच्यातील लढतीचे तुमच्या शब्दात वर्णन करा। उत्तर, आधीच्या बकऱ्या लांडग्याची शिकार झाल्यामुळे व त्यांनी जीव गमावल्यामुळे अबू खानने नवीन छोट्या सुंदर चांदनी या बकरीची काळजी घेण्यासाठी अनेक सोयी केल्या। चांदनीच्या मनात डोंगरात जाण्याचा विचार येऊ नये म्हणून अबू खान तिला खूप खाऊ पिऊ घालू लागला, तिच्यावर खूप जीव लावू लागला, तिला सतत तो सोबतच ठेवी, तिला घर तुरुंग वाटू नये व मनसोक्त चरता यावे, मोकळेपणाने हिंडता यावे म्हणून तिचा दोरही लांब ठेवला। कोणताही धोका नको म्हणून अबू खानने घराभोवती चांगले मजबूत बांबूचे कुंपण घातले। अशा प्रकारे चांदनीचे मन रमावे म्हणून अबू खानने तिच्यासाठी सुखसोयी तयार केल्या।